आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या। आजूबाजूला जे शिक्षक मंडळी बसलेले असतील त्यांनी लवकरात लवकर शिक्षक पतसंस्था सभागृहाकडे येण्याची कृपा करावी। शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज सर्वच शिक्षक संघटना एकवटल्या। जालना शहरात सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। दरम्यान या मागण्यांमध्ये पुढील मागण्यांचा समावेश आहे। 15 मार्च 2014च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश त्वरित उपलब्ध करून द्यावेत, सन 2024-25ची गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना राबवावी, अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्य करू नये हा शासन निर्णय रद्द करावा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करावी, सर्व मुख्याध्यापकांना नियमाप्रमाणे 4400 ग्रेड पे फिक्सेशन करून लाभ द्यावा, शिक्षण सेवक पद रद्द करून सर्वांना सहशिक्षक म्हणून सेवेत सामावून घ्यावे, तसेच 3 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याचा शासन निर्णय रद्द करावा, या आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे। या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळामध्ये काळ्या फिती लावून विरोध प्रदर्शन करणार असल्याचेही शिक्षकांनी या निवेदनात म्हटले आहे। तसेच तुर्तास सर्व प्रशासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडून असहकार सुरू करणार असल्याचे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आजच्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या संघटना एकवटल्या होत्या। जुन्या जालन्यात भाग्यनगर परिसरात असलेल्या शिक्षक संघटनेच्या पतसंस्थेपासून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला। सर्व शिक्षक बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आपण सर्वांनी 2-2च्या रांगेमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे। शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा। NPS बंद करा। कृपया या पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये 2-2च्या रांगेत चला। NPS बंद करा। कृपया सर्व झाला का व्यवस्थित आपण पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर जाता कामा नये। बरं साहेब बरं